विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र. मल्लिकार्जुन खरगेंपाठोपाठ राहुल गांधींचं मोदींना पत्र. संसदेचं विशेष सत्र लवकरात लवकर बोलवण्याची मागणी. पहलगाम दहशतवादी हल्ल्याला आज एक आठवडा पूर्ण. पीडित 26 कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत. तर देशभरातून पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी. वैद्यकीय व्हिसावरती भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परतण्याचा शेवटचा दिवस. आतापर्यंत 800 पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडला, तर 1000हून अधिक भारतीय वाघा बॉर्डरवरून मायदेशी परतले. जम्मू काश्मीरमधल्या 48 पर्यटन स्थळांना तात्पुरत्या बंदीचे आदेश. दहशतवादविरोधी कारवाई सुरू असलेल्या भागातली पर्यटन स्थळं बंद. कारवाई सुरू असलेल्या भागातली हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सही बंद. पहलगाम दहशतवादाला प्रत्युत्तर इंडियन स्पिरिटमधनं भारतीय पर्यटकांची काश्मीरमध्ये विविध पर्यटन स्थळांवरती गर्दी. भारतीय पर्यटक घाबरलेले नाहीत, कृतीतनं दाखवलं. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताची धास्ती. भारत पाकिस्तानवरती हल्ला करेल हे जवळजवळ निश्चित. त्यामुळे पाकिस्तानने सैन्य वाढवलं. पाकिस्तानचे रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांचं विधान. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांची चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा. भारतासोबत वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनैतिक पाठिंबा मिळवण्यासाठी UK, टर्की, सौदी अरेबिया, इजिप्त, अझरबैजान आणि इराणशीही संपर्क. पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या विरोधातली मोहीम वेगाने सुरू. बैसरनलगतच्या कोकरनाग जंगलाला लष्कराचा वेढा. जमिनीवरील झडतीसह ड्रोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणांद्वारे शोध मोहीम. पाकिस्तान सैन्यामध्ये त्यांच्या लष्कर प्रमुखाविरोधात सूर उमटणं ही भारतासाठी जमेची बाजू. निवृत्त कर्नल अभय पटवर्धन यांची प्रतिक्रिया. पाकिस्तानी सैन्य पराभूत मानसिकतेत दिसत असल्याचंही व्यक्त केलं मत. भारताकडनं संभाव्य कारवाई होण्याच्या भीतीने पाकिस्तान बिथरला. पाकिस्तानचं हवाई क्षेत्र 28 ते 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार. इस्लामाबाद आणि लाहोर दरम्यान प्रवासी विमानाच्या वाहतुकीला बंद. भारत सरकारतर्फे पाकिस्तानी विमानांसाठी भारतीय एअरस्पेस बंद करण्याचा विचार सुरू. भारत-पाक वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विचार. पाकिस्तानकडनं यापूर्वीच भारतीय विमानांसाठी आपली हवाई सीमा बंद. पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा सीमेवर गोळीबार. काल रात्री कुपवाडा आणि बारामुल्ला इथल्या सीमेवरती गोळीबार. अखनूर सेक्टरमध्ये लहान शस्त्रांनी गोळीबार. पाकिस्तानकडनं केलेल्या गोळीबाराला भारताकडनंही जशास तसं उत्तर. 26 राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी भारत आणि फ्रान्समध्ये 63,000 कोटींचा करार. पाकिस्तानसोबत तणावाचं वातावरण असताना कराराला विशेष महत्त्व. पाकिस्तानच्या वजिरिस्तानमध्ये बॉम्बस्फोट. 7 जणांचा मृत्यू तर 16 जण जखमी. काश्मीरच्या पहलगाममधील हल्ल्यानंतर पाकिस्तानात बॉम्बस्फोट. पहलगाम हल्ल्याचा नवा व्हिडिओ समोर. पर्यटक झिपलाईनचा व्हिडिओ शूट करत असताना दहशतवादी गोळ्या झाडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद. झिपलाईन करत असताना दहशतवाद्यांचा हल्ला झाला. या प्रकरणी पर्यटक ऋषी भट आणि त्यांना झिपलाईनिंग करवणाऱ्या व्यक्तीची NIA कडनं चौकशी होणार. पहलगाम हल्ल्याचा आणखीन एक व्हिडिओ समोर. दहशतवाद्यांच्या गोळीबाराच्या वेळी लपून बसलेल्या पर्यटकाचा व्हिडिओ. जवळून मृत्यू पाहणाऱ्या पर्यटकाचा व्हिडिओ व्हायरल. पहलगाम हल्ल्याबाबतच्या वक्तव्यावरती वडेट्टीवार यांनी माफी मागितली. माझं वक्तव्य मोडतोड करून दाखवण्यात आलं. काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक माध्यमं जाणून बुजून करत असल्याचा वडेट्टीवार यांचा आरोप. वडेट्टीवारांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं. भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंची टीका. काँग्रेसनं वडेट्टीवार यांच्यावरती कारवाई करावी. बावनकुळेंची मागणी. वडेट्टीवारांची मानसिकता ही तुष्टीकरण आणि हिंदूंचा द्वेष करणारी. त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा. नितेश राणेंची मागणी. हल्ल्यासंदर्भामध्ये पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळी मतं मांडू नयेत. जयराम रमेश यांनी बेताल वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेत्यांना सुनावलं. अधिकृत भूमिकेपेक्षा वेगळी वक्तव्य ही नेत्यांची वैयक्तिक मतं. जयराम रमेश यांचं वक्तव्य. पुलवामा आणि पहलगाम प्रकरणानंतर मोदी शहांना सत्तेवरती राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. सामनातनं मोदी शहांवरती हल्लाबोल. शहा सगळ्यात अपयशी गृहमंत्री असल्याची टीका. भारत पाकिस्तान वाढत्या तणावावरती चीनचं भाष्य. पहलगाम हल्ल्याप्रकरणी निष्पक्ष चौकशीसाठी चीनचं समर्थन. संवादाच्या माध्यमातून मतभेदांवरती उत्तर शोधा. चीनचा सल्ला.
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी राज्यामध्ये आता महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती. महाबळेश्वर महोत्सवामध्ये प्रायोगिक तत्वावरती महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल कार्यान्वित होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बेडशी गावामध्ये घर बांधण्याची परवानगी घेऊन उभारला मदरसा. अवैध मदरशामध्ये आढळली हत्यारं. बिहारमधील धर्मगुरू साटेली बेडशी गावामध्ये प्रशिक्षण देत होता. रायगडच्या मुख्यालयामध्ये पुन्हा एकदा मंत्री अदिती तटकरे यांना ध्वजारोहणाचा मान. पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नसताना 1 मे महाराष्ट्र दिनाला पुन्हा एकदा अदिती तटकरेंना ध्वजारोहणाचा मान. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. सिंहगड रस्त्यावरील पुलाचं 1 मेला उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार. या पुलाचं उद्घाटन रखडल्याची बातमी एबीपी माझाने दाखवली होती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर उद्या निवृत्त होणार. फणसळकरांच्या नंतर सदानंद दाते, संजय कुमार वर्मा, रितेश कुमार, महिला पोलीस अधिकारी अर्चना त्यागी यांच्या नावाची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी चर्चा. राज्यामध्ये महामार्गालगत 400 स्वच्छतागृह बांधण्याचं 2018चं धोरण असूनही सरकार निष्क्रिय. मुंबई उच्च न्यायालयाची MSRDC आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला नोटीस. समृद्धी महामार्गावरच्या कल्याण आमणे भिवंडी क्षेत्राचा मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलाच्या धर्तीवरती विकास करण्यात येईल. या परिसरामध्ये नवं औद्योगिक केंद्रही उभारलं जाईल. कळसुबाई ते भीमाशंकर दरम्यानच्या 100 देवरायांचं संवर्धन होणार. देवरायांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी राज्यात वन विभागाचा महत्त्वाचा निर्णय. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट. त्यामुळे 15 मे पासून मुंबईत 15% पाणी कपात केली जाण्याची शक्यता. मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन. नाशिकच्या कश्यपी धरणातनं गंगापूर धरणामध्ये 2000 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग. एकलहारा औष्णिक प्रकल्प आणि कालव्यांसाठी पाण्याचं आवर्तन सुरू. वाशिम शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या प्रकल्पात केवळ 10% जलसाठा. राज्यात उन्हाचा पारा वाढल्यामुळे पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात पाणी टंचाई तीव्र होण्याची शक्यता. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान. परिसरातल्या अनेक घरांसह शेती पिकांचं नुकसान. चिखली गावातला विद्युत खांब पडल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित. तुळजापूर तालुक्यातलं सफरचंद उत्पादक शेतकऱ्याचं वादळी वाऱ्यामुळे मोठं नुकसान. त्यामुळे सरकारने मदत करावी. शेतकऱ्याची सरकारकडे मदतीची अपेक्षा. लासलगावची मिरची आता थेट लंडन दुबईच्या बाजारपेठेत. कांद्यानंतर आता मिरची निर्यातीचं लासलगावचं नवं यश. खाणगाव उपबाजाराच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठांचे दरवाजे उघडले. नांदेडमध्ये उन्हाळी मुगावरती रोग आणि किडींचा प्रादुर्भाव. फवारणीचा खर्च वाढल्यामुळे शेतकरी हवालदिल. लिंकिंग रोडवरच्या लिंक स्क्वेअर मॉलमधल्या क्रोमा शोरूमला आग. पहाटेच्या वेळी आग लागल्यामुळे शोरूममध्ये कुणीही नव्हतं. मात्र आगीमध्ये मोठ्या प्रमाणावरती इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक. वांद्र्यात लागलेल्या आगीच्या घटनास्थळी माजी आमदार झीशान सिद्दीकींकडनं पाहणी. सुरुवातीला क्रोमा झोनच्या इमारतीला लागलेली आग मॉलमध्येही पसरल्यामुळे मोठं नुकसान.